रामराम मंडळी. श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. कपाशीवरील रोग व्यवस्थापन मार्गदर्शक डॉक्टर गजेंद्र जगताप आणि प्रशांत सोनटक्के. कपाशीवरील रोग निवारणासाठी शेतकऱ्यांना सहज साध्य उपाय सांगणारी उपयुक्त माहिती आम्ही आजच्या प्रकरणात घेऊन आलेलो आहे. ते आपण बघणारच आहोत. त्या अगोदर एक विनंती, आपण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. कृपया लाईक करा, शेअर करा आणि सर्व शेतकरी बांधवांना यात समाविष्ट करून घ्या. यामुळे नवनवीन व्हिडिओ आपल्या पुढे आणण्यासाठी आम्हास अत्यंत उत्साह वाटत असतो. धन्यवाद. कपाशीवरील रोग व्यवस्थापन. कापूस हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तंतुमय नगदी पीक आहे. औद्योगिकदृष्ट्या या पिकास महत्त्वाचे स्थान असून आर्थिक व्यवस्थेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. वस्त्र निर्मिती उद्योगात प्रामुख्याने याचा उपयोग केला जातो. शेतीमालावर आधारित प्रक्रिया कारखानदारीमध्ये कापूस पिकाचा प्रथम क्रमांक लागतो. या व्यतिरिक्त कापसाचे अनेक उपयोग आहेत. कापसाच्या सरकीमध्ये तेलाचे प्रमाण 18 ते 24% असून त्याचा उपयोग वनस्पती तूप तसेच मार्गारीन, मॅलेरिनसारखे ड्रेसिंग पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. याशिवाय साबण व वंगणाच्या उत्पादनासाठी सरकीच्या तेलाचा वापर करण्यात येतो. सरकीच्या टरफलाचा उपयोग जनावरांचे खाद्य, खते, रबर व प्लास्टिक निर्मितीसाठी केला जातो. जगातील कापूस पिकविणाऱ्या प्रमुख देशांमध्ये भारताचा कपाशीच्या क्षेत्रामध्ये प्रथम क्रमांक आहे, परंतु उत्पादन मात्र त्या तुलनेने खूपच कमी आहे. भारतात कापसाचे सरासरी उत्पादन 217 किलो रुई हेक्टर एवढे आहे. भारतातील राज्यनिहाय कपाशीचे क्षेत्र उत्पादन. कापूस हे महाराष्ट्रातील शेतकऱ्याला नगदी उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे. महाराष्ट्रात देशातील कपाशीच्या क्षेत्रापैकी जवळजवळ 1/3 क्षेत्र म्हणजे 26 लाख हेक्टर क्षेत्र कपाशीखाली असून क्षेत्रामध्ये देशात प्रथम क्रमांक लागतो. त्यापैकी विदर्भात 17 लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्या खालोखाल मराठवाड्यात 7.5 लाख हेक्टर क्षेत्र असून पश्चिम महाराष्ट्रात 2.5 लाख हेक्टर क्षेत्र आहे. मात्र राज्यातील गेल्या 10 वर्षाचे सरासरी उत्पादन पाहिले असता केवळ 38 किलो रुई प्रति हेक्टर एवढे आहे. यावरून महाराष्ट्र राज्य कपाशी उत्पादनात इतर राज्यांच्या तुलनेत किती मागे आहे याची कल्पना येते. महाराष्ट्रात कापसाचे उत्पादन समाधानकारक नाही. त्याला अनेक कारणे आहेत. त्यामुळे अंदाजे 10 ते 20% पीक नष्ट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा फटका बसतो. खालील तक्ता बघूया. बीटी कापूस लागवड दशलक्ष हेक्टरमध्ये. महाराष्ट्र राज्य 2004 मध्ये 200, 2005 मध्ये 607 आणि 2006 मध्ये 1840. आंध्र प्रदेश 2004 मध्ये 75, 2005 मध्ये 280 आणि 2006 मध्ये 830. गुजरात 2004 मध्ये 122, 2005 मध्ये 150 आणि 2006 मध्ये 470. मध्य प्रदेश 2004 मध्ये 80, 2005 मध्ये 146 आणि 2006 मध्ये 310. पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये 2005 मध्ये 60 आणि 2006 मध्ये 215. कर्नाटक 2004 मध्ये 18, 2005 मध्ये 30 आणि 2006 मध्ये 85. तामिळनाडू 2004 मध्ये 5, 2005 मध्ये 27 आणि 2006 मध्ये 45. इतर 2006 मध्ये 05. एकूण 2004 मध्ये 500, 2005 मध्ये 1300 आणि 2006 मध्ये 3800.
कमी उत्पादकतेची कारणे पाहिल्यास त्यामध्ये प्रामुख्याने अयोग्य हलक्या जमिनीवर कपाशी घेणे, सेंद्रिय व रासायनिक खतांचा अपुरा वापर, सुधारित वाणांच्या उत्कृष्ट प्रतीच्या बियाण्याचा अभाव, झाडांची हेक्टरी अपुरी संख्या, सिंचनाचा अभाव, शास्त्रोक्त लागवड तंत्र अंगीकारण्याचा अभाव, किडी व रोगांचे आक्रमण व त्यांच्या व्यवस्थापनाकडे केलेले दुर्लक्ष, तसेच कपाशी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती आणि त्यामुळे आलेला निराशावाद इत्यादी बाबी कारणीभूत ठरू शकतात. दरवर्षी संपूर्ण जगात लक्षावधी टन कापूस रोग व किडीमुळे नाश होतो. बुरशी, जीवाणू, विषाणू, किडी असे अनेक रोगकारक घटक कापूस नाश करतात. एकट्या हेलिकोवर्पा आर्मिजेरा या किडीमुळे वार्षिक 1000 कोटी रुपयांचे नुकसान होते. जनुकीय अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून बॅसिलस thuringiensis बीटी ह्या जीवाणूचे जनुक JD एंडोटॉक्सिन ह्या विषारी पदार्थाची निर्मिती करते. ते कापूस पिकात संवृत्त करण्यात आले आहे. अर्थात कापूस पिकात डी एंडोटॉक्सिन हा विषारी पदार्थ तयार करण्याचा गुणधर्म यशस्वीपणे घुसविण्यात आला. ह्या बीटी कापूस पिकात उपजतच निर्माण होणाऱ्या डी एंडोटॉक्सिन ह्या विषारी पदार्थामुळे बोंडअळ्यांचा नाश झाला. बीटी कपाशी खालील लागवड वाढून कापूस उत्पादनात वाढ झाली, त्यात काही संशय नाही. परंतु त्याचबरोबर बोंडअळी व्यतिरिक्त असलेल्या किडी, मुख्यतः रोग जे पूर्वी फार महत्त्वाचे नव्हते, त्यांचे आक्रमण बीटी कपाशीवर वाढले. आम्ही केलेल्या अभ्यासानुसार काही संकरित बीटी कपाशीवर जीवाणूजन्य करपा, ज्याला इंग्लिशमध्ये बॅक्टेरियल ब्लाइट, पानावरील ठिपके, ज्याला इंग्रजीत अल्टरनेरिया लीफ स्पॉट, आणि दहिया, ज्याला इंग्रजीत ग्रे मेल्ड्यू असे म्हणतात, आणि यांचाच प्रादुर्भाव आढळला. अखिल भारतीय समन्वयित कापूस सुधार प्रकल्प यांच्या 2004च्या अहवालानुसार पानांवरील ठिपके व दहिया या रोगांचा प्रादुर्भाव हा संकरित बीटी कपाशीवर होता. ह्या रोगांचा प्रादुर्भाव ऐन बोंड लागण्याच्या वेळी झाला असल्यामुळे तो उत्पन्नावर परिणाम करणारा होता. ह्या अभ्यासांतर्गत असे म्हटले होते की ज्या शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड नियंत्रण केले त्यांना त्यांच्या एकूण उत्पादनात फायदा झाला व त्यांना रसायनांची 50% फवारणी करावी लागली. शेतकरी शिक्षित होऊन त्यांना बीटी कपाशीवरील रोगाची अचूक ओळख होण्यासाठी वनस्पती रोगशास्त्र विभाग, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व राष्ट्रीय नाशी जीवी प्रबंधन केंद्र नवी दिल्ली यांनी शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करून हा अभ्यास केला आहे. किडींच्या आक्रमणामुळे होणारे नुकसान हे फार महत्त्वाचे कारण आहे. हे नुकसान टाळण्यासाठी व मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा वापर टाळण्यासाठी जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने बीटी कापूस हा पर्याय शोधण्यात आला. बीटी तंत्रज्ञानामुळे उत्पादनात सर्वसाधारणपणे 20 ते 30% वाढ होऊन कीटकनाशकांचा वापरही कमी झाला. पण या बीटी कपाशीवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव वाढला. तसेच अर्बोरियम व हिरसुटम या कपाशीच्या जातीची लागवड झाल्यामुळे पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढला. या पिकाचे अपेक्षित उत्पन्न मिळवण्यासाठी रोगांचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. जिराईत कपाशीपेक्षा बागायती कपाशीचे रोगापासून जास्त नुकसान होते. त्याचे प्रमुख कारण बागायती कपाशीमध्ये ओलाव्याचे प्रमाण जास्त असते आणि अशा वातावरणात जंतूंची वाढ चांगली होऊन रोगांचा प्रादुर्भाव आणि फैलाव झपाट्याने होतो. कपाशीवर 20 पेक्षा जास्त रोग नोंदविण्यात आले आहेत. त्या रोगाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले आहे. 1. बुरशीमुळे होणारे रोग, 2. जीवाणूमुळे होणारे रोग, आणि 3. मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होणारे रोग. या रोगांपासून होणारे आर्थिक नुकसान टाळण्याकरिता प्रमुख नुकसानकारक आणि वरचेवर आढळून येणाऱ्या रोगाचे नियंत्रण वेळीच करणे आवश्यक आहे. आता आपण बघूयात बुरशीमुळे होणारे रोग.
यात कवडी रोग, ज्याला इंग्रजीत अँथ्रॅक्नोज असंही म्हणतात, हा रोग कोलेट्रोट्रिकम इंडिकम या बुरशीमुळे होतो. आजकाल हा रोग सर्वसाधारणतः नगण्य प्रमाणात आढळतो, परंतु अतिवृष्टीच्या वर्षात, थंड हवामानात आणि विशेषतः ओलिताचे कपाशीवर या रोगापासून जास्त नुकसान संभवते. हा रोग अमेरिकन व देशी अशा दोन्ही जातींवर आढळून येतो. हा रोग कपाशीच्या बियाणाचे 48% व कापसाचे जिनिंगमध्ये 10% नुकसान करतो. रोगाची लक्षणे. हा रोग पिकाच्या सर्व अवस्थेत आढळतो. रोगट बियाणापासून निघालेली रोपे कुजतात, पानावर तपकिरी काळ्या रंगाचे ठिपके दिसून येतात व अशी पाने गळतात. परंतु रोगाची लागण होताच बोंडावर काळपट करड्या रंगाचे व किंचित खोलगट चट्टे पडतात, तसेच बोंडे अर्धवट उमलतात. कापूस घट्ट चिकटून राहतो व त्याचे कवडीसारख्या गुठळीत रूपांतर होते, म्हणून याला कवडी रोग म्हणतात. असा कापूस आणि त्याचे बी निरुपयोगी होते. कापसाचा रंग पिवळसर तपकिरी होऊन त्यांच्या धाग्याची प्रत बिघडते. या रोगाचे व्यवस्थापन. रोगजंतू सुप्तावस्थेत बियाणात तसेच जमिनीत रोगट झाडाचे अवशेषात राहतात आणि योग्य वातावरणात सक्रिय होऊन रोगाची लागण होते. रोगाचा प्रसार बियाणे, पाण्यातून व हवेतून होतो, म्हणून रोग व्यवस्थापनासाठी बियाला 3 ग्रॅम थायरम अधिक 1 ग्रॅम व्हिटाव्हॅक्स प्रति किलो या प्रमाणात पेरणीपूर्वी चोळावे. यामुळे रोगाचा प्राथमिक प्रसार कमी होतो. बोंडे पक्व होण्याच्या काळात ढगाळ पावसाळी वातावरण असल्यास 1250 ग्रॅम म्हणजे 0.25 तीव्रतेचे कॉपर ऑक्सिक्लोराईड अथवा 1250 ग्रॅम झायनेब 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. शेतातील पिकांचे रोगट अवशेष जाळून नष्ट करावेत. आता बघूया दहिया रोग, ज्याला इंग्रजीत ग्रे मिल्ड्यू म्हटले जाते. हा रोग रॅम्युलेरिया ॲरिओला या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव सर्वप्रथम देशी कपाशीवर आढळून आला होता, परंतु हा रोग देशी, अमेरिकन, संकरित व बीटी कपाशीवरही आढळून येतो. रोगाची लक्षणे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या रोगाची लक्षणे दिसतात. रोगट पानावर खालील बाजूने भुरकट पांढरे कोनाकृती ठिपके दिसतात. हे ठिपके पसरून झाडावर दही शिंपडल्यासारखे डाग दिसतात. यामुळे या रोगास दहिया हे नाव पडले आहे. थंड व उष्ण हवामानात या बुरशीची वाढ झपाट्याने होते. असेच ठिपके पाने, फुले आणि देठांवरही आढळून येतात. काही दिवसानंतर झाडाची रोगट पाने, फुले, बोंडे गळतात. रोगाचा प्रसार. या रोगाची बीजे जमिनीत पडलेल्या रोगट अवशेषामध्ये सुप्तावस्थेत राहतात आणि पुढील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पोषक हवामानात पुन्हा सक्रिय होऊन कपाशीवर रोगाची लागण होते. रोगाचा पुढील प्रसार हवेतून होतो. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस आणि सारखे ढगाळ वातावरण असल्यास रोगाची लागण हमखास मोठ्या प्रमाणात होते. तसेच दाट झाडीचा परिसर, नदी नाल्याकाठची खोलगट शेते, जेथे दमट वातावरण वरील काळात हमखास असते, अशा ठिकाणी रोग हमखास आढळतो. नियंत्रणाचे उपाय. रोग आटोक्यात ठेवण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात वरील रोगाला पोषक परिस्थिती असल्यास वरचेवर पिकाची पाहणी करून रोग दिसून येताच 300 मेष गंधकाची भुकटी हेक्टरी 20 किलो या प्रमाणात धुरळावी. धुरळणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. भर उन्हात धुरळणी केल्यास अनिष्ट परिणाम होऊ शकतो. किंवा कार्बेंडेझिम 50 WP 0.1%, झायरम 0.2%, ट्रायडेमॉर्फ 80 EC 0.1% या औषधाची पेरणीनंतर 30, 60 व 90 दिवसांनी फवारणी केल्यास रोगास चांगला प्रतिबंध होतो.
या रोगाला पूर्णतः प्रतिबंधक जाती उपलब्ध नाहीत, म्हणून कमी प्रमाणात बळी पडणाऱ्या जाती वापराव्यात. आता आपण बघूया मर रोग, ज्याला इंग्रजीत फ्युजारियम विल्ट असेही म्हटले जाते. हा रोग फ्युजारियम ऑक्सिस्पोरम या जमिनीत वाढणाऱ्या बुरशीमुळे होतो. हा रोग काळ्या जमिनीत आढळतो. देशी कपाशीचे वाण या रोगाला जास्त प्रमाणात बळी पडतात. या रोगामुळे उत्पादनात 5 ते 6% घट येते. रोगाची लक्षणे: जमिनीचे 24 ते 28 सेल्सिअस तापमान व 40 ते 60% आर्द्रतेचे प्रमाण असताना या रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. हा रोग पिकाच्या वाढीच्या सर्व अवस्थेत होऊ शकतो. रोगट झाडाची पाने कोमेजतात, मलूल होतात, लोंबतात व पिवळे पडून वाळतात. रोगाला संपूर्ण झाड किंवा काही फांद्या बळी पडतात. रोगट झाडाच्या खोडाचा आणि मुख्य मुळाचा भाग मधोमध उभा चिरल्यास आतील भागात काळपट पट्टे दिसतात. रोगाचा प्रसार प्रामुख्याने जमिनीतून होतो. नियंत्रणाचे उपाय: ट्रायकोडर्मा बीज प्रक्रिया 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे. पेरणीपूर्वी बियाण्यास 1 ग्रॅम कार्बेंडॅझिम अधिक 3 ग्रॅम थायरम प्रति किलो या प्रमाणात चोळावे. रोगप्रतिबंधक वाणांचा उपयोग करावा. भारतात अमेरिकन कपाशीचे वाण या रोगाला प्रतिकार करतात. यापुढील रोग बघूया. पानावरील ठिपके, अल्टरनेरिया करपा, ज्याला इंग्रजीत अल्टरनेरिया लीफ स्पॉट असेही म्हणतात. अल्टरनेरिया या बुरशीमुळे पानावर ठिपके किंवा मोठे चट्टे आढळून येतात. अमेरिकन जातीवर या रोगाचे प्रमाण जास्त असते. रोगाची लक्षणे: पानावर सुरुवातीस गोलाकार तपकिरी रंगाचे लहान ठिपके येतात. पुढे हे एकमेकात मिसळून ते मोठे होतात. रोगाची लागण रोगग्रस्त झाडांचे अवशेष, यात पालापाचोळा व बोंडे यामुळेही होते. रोगाचा प्रसार हवेतून होतो. रोगाचे व्यवस्थापन: वेळीच रोगट व गळालेली पाने वेचून जाळून टाकावीत. पेरणीपूर्वी बियाण्यास जैविक प्रक्रिया सुडोमोनास फ्लोरोसन्स 10 ग्रॅम प्रति किलो किंवा सिडेक्स किंवा मॅन्कोझेब M45 2 ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे करावी. सुडोमोनास फ्लोरोसन्स या जैविकाची 0.2% फवारणी किंवा मॅन्कोझेब 0.2% पेरणीनंतर 30, 60 व 90 दिवसांनी करावी. यामुळे पानावरील ठिपके, अल्टरनेरिया करपा रोगांचे नियंत्रण होते. यापुढे बघूया खोड व मूळ कुजव्या, ज्याला इंग्रजीत रूट रॉट म्हणतात. हा रोग रायझोक्टोनिया बटाटिकोला या बुरशीमुळे होतो. हा रोग देशी व अमेरिकन अशा दोन्ही कपाशीवर आढळून येतो. कपाशीच्या सर्व जाती या रोगास बळी पडतात. हा रोग प्रामुख्याने पंजाब, गुजरात राज्यात, ज्या ठिकाणी जमिनीचे तापमान जास्त असते, तिथे आढळतो. महाराष्ट्रात रोगाचे प्रमाण कमी आहे. या रोगाची बुरशी जमिनीत वर्षानुवर्षे राहते. रोगाची लक्षणे: या रोगाचा प्रादुर्भाव जून-जुलै महिन्यात दिसून येतो. तापमानाच्या तीव्र बदलावामुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. अशी झाडे एकाएकी कोमेजून वाळतात व जमिनीतून उपटले जाऊ शकतात. मुळे कोमेजतात व साल चटकन निघून येते. सालीतील तंतू सुटे होतात. सालीच्या खालील मुळाचा व खोडाचा भाग तपकिरी व काळ्या रंगाचा होतो. सालीच्या आतील भागात रोगकारक बुरशीच्या काळ्या रंगाच्या लहान लहान गोळ्या दिसतात. रोगाची बुरशी प्रामुख्याने जमिनीत राहत असल्याने रोगाचा प्राथमिक प्रादुर्भाव मुख्यतः जमिनीद्वारे होतो. जमिनीत पाण्याचा अभाव व अधिक तापमान हे रोगाच्या प्रसारास अनुकूल असते. रोगाचे व्यवस्थापन: बेनोमिल कार्बनडायझिम 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे, 2 किलो ट्रायकोडर्मा व्हिरिडी 50 किलो FYM मध्ये मिसळून जमिनीत मिसळावा. पेरणीपूर्वी बियाण्यास थारियम 3 ग्रॅम
किंवा कॅप्टन 3 ग्रॅम अधिक 1 ग्रॅम बाविस्टिन प्रति किलो या प्रमाणात चोळावे. कपाशीत शेंगवर्गीय आणि ज्वारी यासारखी मिश्र पिके घ्यावीत. कपाशीची पेरणी साधारणपणे 15 जून नंतर करावी. मातीमध्ये 0.1% बाविस्टिन मिसळावे. त्यामुळे माती जंतुविरहित होऊन रोग बरा होण्यास मदत होते. आता बघूया आपण जीवाणूंमुळे होणारे रोग. यात करपा, कोणात्मक पानावरील ठिपके, ज्याला इंग्रजीत बॅक्टेरियल ब्लाइट और ब्लॅक आर्म असे म्हणतात. हा रोग झॅन्थोमोनास ऑक्सेनोपोडिस PV मालव्हेसिएरम या जीवाणूमुळे होतो. हा रोग आबोरिया देशी व हार्बेसियम कपाशीवर कमी प्रमाणात येतो, परंतु बार्बडन्स व हिरसुटम हे अमेरिकन कपाशीवर मोठ्या प्रमाणात येतो. रोगाचे व्यवस्थापन. शेतात पडलेला रोगट पाला, पाचोळा, पराठ्या, रोगट बोंडे गोळा करून जाळावीत. सुरुवातीस रोगट झाडे त्वरित नष्ट करावीत. पिकाची फेरपालट, उशिरा लागवड, लवकर विरळणे, चांगली नांगरणी हे रोग कमी करण्यास मदत करतात. निरोगी पिकापासून निवडलेले बियाणे पेरणीस वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बाविस्टिन अधिक थायरम 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात प्रक्रिया करावी. पिकावर रोग दिसून येताच कपाशीवर कॉपर ऑक्सिक्लोराइड 30 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन 1 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसाच्या अंतराने 4 फवारण्या कराव्यात. आता आपण बघूया मूलद्रव्यांच्या कमतरतेमुळे होणारे रोग. यात लाल्या रोग, ज्याला रिडॅनिंग ऑफ कॉटन असे इंग्रजीत म्हणतात. सध्या बीटी कपाशीवर मोठ्या प्रमाणावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो आहे. तसेच हा रोग अमेरिकन कपाशीवर सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आढळून येतो आहे. रोगाची कारणे. हा रोग प्रामुख्याने मॅग्नेशियम, नायट्रोजन व बोरॉन या अन्नद्रव्याची कमतरता व रसशोषण करणाऱ्या किडी जसे तुडतुडे, फुलकिडे व कोळी यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव यामुळे दिसून येतो. शेतात पाणी साचून राहिल्यामुळे झाडे जमिनीतील अन्नद्रव्ये व्यवस्थितरित्या शोषून घेऊ शकत नसल्यामुळे या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येतो. तसेच बीटी कपाशीवर बोंड अधिक काळ टिकून राहत असल्याने त्यांना जास्त प्रमाणावर अन्नद्रव्याची गरज असते. ही गरज न भागणे, हलक्या व निचरा न होणाऱ्या जमिनीत बीटी कपाशीची लागवड, उशिरा झालेला भीज पाऊस व धुके ही रोगाची मुख्य कारणे आढळतात. रोगाची लक्षणे. सुरुवातीस पानाच्या कडा तांबूस होऊ लागतात व कालांतराने सर्व पृष्ठभाग लालसर होतो. यामुळे पाने गळून पडतात, झाडाची वाढ खुंटते व बोंडे लाल पडून अकाली अपरिपक्व परिस्थितीत अपूर्ण उमलतात. कापूस कवडीसारखा होऊन धागा निकृष्ट दर्जाचा व कमकुवत होतो. रोगाचे व्यवस्थापन. या रोगाच्या नियंत्रणासाठी जमिनीचे पृथक्करण करून योग्य ती खताची मात्रा द्यावी. पीक 55 ते 60 दिवसाचे असताना मॅग्नेशियम सल्फेट 40 ग्रॅम 100 लिटर पाण्यातून 2 ते 3 फवारण्या कराव्यात. तसेच 2% DAPच्या 2 ते 3 फवारण्याही कराव्यात. दहिया रोगासाठी बाविस्टिनचा 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात वापर आणि खताच्या योग्य व विभागून मात्रा द्यावी. रस शोषणाऱ्या कीटकांचा बंदोबस्त करावा. आता बघूया आपण तणनाशकामुळे होणारी विकृती. 2,4-D किंवा तत्सम रासायनिक तणनाशकाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर झाल्यास कपाशीच्या झाडाची पाने लांबट होऊन शिराची उभट वाढ होते व पानाचा आकार बदलतो. बऱ्याच वेळा शेतकऱ्याने 2,4-D हे तणनाशक अथवा त्याचा पंपही वापरला तरी ही लक्षणे दिसून येतात. व्यवस्थापन. वरील लक्षणे दिसून आल्यास प्रथमतः पाने, शेंडे व पाते त्वरित खुडावेत. अशा पिकास 2% युरिया फवारणी द्यावी.
तसेच जमिनीतून युरिया द्यावा, म्हणजे रोगाचे प्रमाण कमी होऊन रोग आटोक्यात येईल. कापसाच्या अधिक उत्पादनाकरिता वनस्पती शरीरक्रिया शास्त्रावर आधारित शिफारस केलेले तंत्रज्ञान. 1. कापसाच्या जास्तीच्या उत्पादनासाठी संजीवकाचा पंचसूत्री वापर. पेरणीनंतर 60 ते 65 दिवसांनी किंवा 10 ते 15% फुले दिसल्यास 16 मिली लिओसिन प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. त्यानंतर 10 दिवसांनी 40 ते 45 किलो युरिया द्यावा. युरिया दिल्यानंतर एका आठवड्याने 22.5 ते 25 मिली प्लॅनोफिक्स 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी द्यावी, जेणेकरून नैसर्गिक पाते व बोंडेगळीचे प्रमाण कमी होऊ शकते. प्लॅनोफिक्सच्या फवारणीनंतर 15 दिवसांनी, म्हणजेच पीक साधारणतः 90 दिवसाचे असताना 100 मिलीग्रॅम जिब्रॅलिक आम्ल 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास कापसाच्या उत्पादनात 20 ते 25% वाढ होते. मात्र ज्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात कापसानंतर दुबार पीक घ्यावयाचे असेल, त्यांनीच आपला कापूस 30 ते 40% म्हणजेच 2 वेचणीनंतर 12 ते 15 मिली इथफॉन 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे, म्हणजेच 5व्या सूत्राचा वापर करावा, ज्यामुळे आपला कापूस 10 ते 12 दिवसांनी लवकर वेचणीस तयार होतो आणि रब्बी पिकासाठी शेत रिकामी करता येते. 2. कापसावरील लाल्या रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी पीक 50% फुलोऱ्यात असताना 10 लिटर पाण्यात 20 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट मिसळून फवारावे आणि या फवारणीनंतर 2 आठवड्यांनी बोंड धरण्याच्या वेळी 2% युरियाची फवारणी केली असता लाल्या रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊन कापसाच्या उत्पादनात 16 ते 20% वाढ होते. 3. पेरणीपूर्वी कापसाचे बियाणे 100 ppm पोटॅशियम नायट्रेटच्या द्रावणात 12 तास भिजवून पेरणी केली असता उगवण शक्तीचा वेग, रोपाचा जोम वाढतो आणि त्यामुळे कापसाच्या उत्पादनात वाढ होते. शिवाय पावसाच्या लहरीपणामुळे धूळ पेरणीपासून उगवण शक्तीवर होणारा धोका टाळता येतो. 4. कापसाचे पीक 60 ते 75 दिवसाचे असताना 2% DAP, 1% पोटॅशियम क्लोराईड, 1% सूक्ष्म अन्नद्रव्याचे मिश्रण आणि 40 ppm NAA फवारल्याने उत्पादनात 20 ते 25% वाढ होऊ शकते. शिवाय कापसाच्या पानातील हरित द्रव्याचे प्रमाण सुद्धा वाढते, ज्यामुळे अन्न तयार करण्याची प्रक्रिया शेवटपर्यंत टिकून राहण्यास मदत होते. 5. कापूस पिकात पाते, फुले, बोंडाची गळ रोखण्यासाठी हवामान घटकाचे अवलोकन करून प्रतिबंधक उपाययोजना करता येईल. दिवसाचे अधिकतम तापमान आणि प्रखर सूर्यप्रकाशाचे जास्तीचे तास हे पाते व बोंडाच्या नैसर्गिक गळीस कारणीभूत असतात. शिफारशीनुसार उपाययोजना करावी. तसेच जास्तीचे सतत ढगाळ वातावरण, पाऊस, सापेक्ष आर्द्रता जास्त राहिल्यास बोंडअळीचे प्रमाण झपाट्याने वाढते आणि त्यामुळे पाते अळी व बोंडअळीचे प्रमाण वाढून उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे शिफारशीनुसार फवारण्या घ्याव्यात. सारांशाने बघायचं झाल्यास कपाशीच्या रोग नियंत्रणासाठी साधारणपणे असे करा. स्वच्छता मोहीम अंमलात आणा. विशेषतः रोगिष्ट अवशेषांचा नायनाट करा. 2. कपाशीचे शेत स्वच्छ केल्यावर लगेच पलटीफाळाने नांगरणी करा. विशेषतः उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करा. विशेषतः उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करून जमीन तापू द्या. 3. तंतुविरहित केलेल्या बियाण्याचा पेरणीसाठी उपयोग करा. 4. पेरणीपूर्वी बियाण्यास 22 टीन अधिक थायरम 3 ग्रॅम बुरशीनाशक 1-2 या प्रमाणात 1 किलो बियाण्यास चोळावे. 5. पिकावर गरजेनुसार बुरशीनाशकाची फवारणी करावी. 6. नत्रयुक्त खतांचा अवास्तव वापर थांबवा. 7. योग्य वेळी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. 8.
पिकांची फेरपालट करा. 9. मिश्र व आंतरपीक घेणे इत्यादी बाबी कापूस रोग व्यवस्थापनात महत्त्वाच्या व फायदेशीर ठरतात. 10. बोंडाची वेचणी स्वच्छ करावी. कवडी व खराब कापूस पुढील हंगामापूर्वी जाळून टाकावा. धन्यवाद. मंडळींनो, श्री राजलक्ष्मी पब्लिकेशन तर्फे केलेला हा व्हिडिओ आपणास नक्कीच मार्गदर्शक ठरेल. हा व्हिडिओ तयार केला आहे ऋषीज डिजिवर्ल्डच्या सहाय्याने. अशाच नवनवीन यूट्यूब अर्थात दृकश्राव्य व्हिडिओसाठी कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इतर ग्रुप्समध्येही पाठवायला विसरू नका. कपाशीवरील रोग व्यवस्थापन या सदर व्हिडिओचे पुस्तकसुद्धा उपलब्ध आहे, ज्याचे मूल्य केवळ ₹16 आहे. मात्र पोस्टाने पाठवण्यासाठी अतिरिक्त ₹20 लागतील. म्हणजेच 16 + 20 म्हणजे ₹36 लागू शकतात. ज्यांना याची आवश्यकता वाटते त्यांनी कृपया संपर्क करावा. खूप मनपूर्वक धन्यवाद.